हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे ड्रीम्स ऑफ हॅपी लाईफ ह्या चॅनलमध्ये. आणि हा व्हिडिओ आहे 9 जूनचा. त्या दिवशी माझ्या हजबंडचं पहिलं वर्ष श्राद्ध होतं आणि आम्ही स्वयंपाक घरातच बनवला होता. मला नेहमी असं वाटतं की माझ्या हजबंडला माझ्या हातचंच सगळं आवडायचं. म्हणजे हॉटेलमध्ये ते फक्त माझ्यासाठी यायचे. म्हणजे ते म्हणायचे की तू इथे टेस्ट करून बघ, तिथे टेस्ट करून बघ, हे बघ ते बघ, असं होतं. पण त्यांना बेसिकली मी बाहेर आम्ही दोघांनीही खाल्लं तर ते मला म्हणायचे की हे तू घरी बनव. त्याच्यामुळे मी असं ठरवलं की आपण घरातच बनवायचं सगळं. सो आम्ही त्या दिवशी मिक्स भाजी बनवली होती, चपात्या, वरण, भात, गुलाबजाम बनवले होते, साधा स्वयंपाक बनवला होता. सो इथे मम्मी भाजी बनवते आहे. सो मसाला फ्राय करून घेतलेला आहे, जो आपण बेसिक मसाला बनवतो. कांदा, खोबरं, अद्रक, लसूण आणि थोडंफार कोथिंबीरच्या काड्या वगैरे घालून मसाला बनवला होता. तो मस्तपैकी फ्राय करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता मीठ, हळद, तिखट, काळा मसाला टाकून छान फ्राय करून घेतलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे मी वांगे आणि बटाटे चिरून ठेवले होते. आता फक्त ते मिक्स करून घेते आहे मम्मी. सो खूप छान झालं होतं सगळं जेवण आणि सगळ्यांना खूप आवडलं देखील. सो खूप वाईट क्षण असतो हा. मी खूप सावरले स्वतःला आणि म्हणून 3-4 दिवस व्हिडिओज पण मी अपलोड केले नाही. ॲक्च्युली व्हिडिओ रेडी होते, पण मला व्हॉईस ओव्हर करायला पण माझी इच्छा नव्हती आणि मला ठीक नव्हतं वाटत. त्याच्यामुळे मी व्हॉईस ओव्हर पण केला नव्हता आणि मी अपलोड पण केले नाही व्हिडिओ. सो लेट इट बी. आपण ते पुन्हा कधीतरी डिस्कस करू. सो आता मम्मीने हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता गरम पाणी टाकून थोडंसं ग्रेव्ही ॲडजस्ट करून घ्यायची की तुम्हाला कितपत हवं आहे म्हणून. आम्ही बेसिकली हा 15 ते 20 जणांचा स्वयंपाक केला होता, इनफ होता. सो भाजी शिजायला ठेवली होती आणि इथे माझ्या भावाची बायको जी आहे ती वरण फोडणी घालत होती. सो माझी खरंच कंडिशन त्या दिवशी ठीक नव्हती. सो मी थोडंफार प्रिपरेशन करत होते आणि मी आहे ॲक्च्युली इथे, बट स्टील कॅमेऱ्याच्या समोर नाही चालेल. मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात मोहरी, जिरं घातलेलं आहे. आता वरण फोडणी घालून घेतो आहे आम्ही आणि हे छान तडतडलं की ह्याच्यामध्ये मग अद्रक लसूण ठेचून घेतलेलं आहे ते घालायचं. माझ्या भावाची वाईफ बनवते आणि हे झालं. थोडंसं अद्रक लसूणची जी पेस्ट आहे किंवा लसूण जो आहे ठेचून घेतलेला आहे तर तो छान फ्राय होऊ द्यायचा. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घातली आहे, फ्रेश कढीपत्ता आहे आणि तो छान फ्राय होऊ द्यायचा तेलामध्ये. छान फ्राय झाला की आता त्याच्यामध्ये जी डाळ कुकरला लावून घेतली होती, आमच्याकडे तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स असते, त्याचं वरण खातो आम्ही. कारण की तुरीची डाळ प्रचंड ॲसिडिक असते आणि मला आणि मम्मीला खूप त्रास होतो त्याचा. सो आम्ही मिक्स करूनच हे करतो. सो तुम्ही बघू शकता आता हे वरण पण फोडणी घातलेलं आहे. माझी कंडिशन खरंच नव्हती तशी आणि जेवढं पण रेकॉर्ड करता आलं तेवढं मी रेकॉर्ड केलं आहे. थोडीशी हळद कमी वाटत होती म्हणून तिने वरून थोडीशी हळद घातलेली आहे की वरण शिजेल म्हणून. आणि खरंच सांगते म्हणजे लोकांनी स्वतः येऊन जेवले. ॲक्च्युली लोक सिटीमध्ये जे आहेत ते वर्षश्राद्धाचं जेवत पण नाहीत लोक, बट आम्ही ज्यांना सगळ्यांना सांगितलं होतं
ते सगळे लोक आले, पण काही एक्स्ट्रा लोक स्वतःहून आले. सो खूप बरं वाटलं, तेवढंच मनाला समाधान. आपल्या घरी कधीही कोणी आलं आणि आपण त्याला जेवायला दिलं आणि त्याला ते आवडलं, त्याने कौतुक केलं किंवा त्याला समाधान वाटलं त्या जेवणाचं, तर आपल्याला सगळ्यात जास्त आपला आनंद होतो त्या गोष्टीचा. आपलं पोट त्याच गोष्टीने भरतं आणि आपल्याला जेवणाची पण गरज वाटत नाही त्या दिवशी. सो आता तिने टेस्टनुसार मीठ टाकलेलं आहे आणि टेस्ट करून बघितल्यानंतर आता तिला इनफ. आणि आता फ्रेश कोथिंबीर कट करून टाकलेली आहे आणि एक उकळी आली की वरणही झालेलं आहे आपलं. खूप 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 त्रास होत होता, बट काही गोष्टींना आयुष्यात काहीच पर्याय नसतो. आणि इथे भजी तळून घेत होतो आणि ॲक्च्युली माझी कंडिशन इतकी हे होती ना की ते सगळे एक म्हणजे त्याच मॅनेज करत होत्या. सो व्हिडिओ पण त्याच रेकॉर्ड करत आहेत आणि सो जेवढं जमलं तेवढं रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. आणि तिने कांद्याची भजी तळून घेतली होती आणि आता बटाट्याची भजी ती तळून घेत होती, तेवढं ते तिने रेकॉर्ड केलं. विनीतला बटाट्याची भजी खूप आवडायची आणि जेव्हा कांद्याची भजी केली तेव्हा मी म्हटलं की बटाट्याची भजी जास्त आवडायची, तर तिने बटाट्याची भजी ही करायला घेतली. डाळीच्या पिठामध्ये थोडंसं हळद, मीठ आणि धने जिऱ्याची पूड, कोथिंबीर टाकून तिने ते पीठ मळून घेतलं. बटाट्याचे काप करून घेतले आणि तुम्ही बघू शकता मम्मीने एका साईडला कांद्याची भजी पण ठेवलेली आहेत. सो ती आता बटाट्याची भजी फ्राय करून घेते. सो विनीतला खूप गोष्टी आवडायच्या. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, मी मागच्या महिन्यात जे 11व्या महिन्यात वर्षश्राद्ध करतात त्याच्या वेळेस सगळ्या त्यांच्या फेवरेट गोष्टी बनवल्या होत्या. त्यांना वांग्याचं भरीत, दहीवडा खूप आवडायचा. सो मी त्या गोष्टी केल्या होत्या. सो आत्ता आम्ही ठरवलं की आता सिम्पल करूया. सो तरी बऱ्यापैकी गोष्टी झाल्या होत्या, म्हणजे की मिक्स भाजी, वरण, भात, चपात्या, भजी, पापड आणि गुलाबजाम केले होते. विनीतला गुलाबजाम प्रचंड आवडायचे. म्हणजे लॉकडाऊनमध्ये ना आम्ही सगळं सामान आणूनच ठेवत होते सगळे लोक, एक्स्ट्राचं सामान. तर ना आम्ही पण डीमार्टमधनं खाण्याचं सामान, किराणा, धान्य सगळं भरलेलंच असायचं. पण ना त्याच्यामध्ये हे गुलाबजामचे पॅकेट्स भरून ठेवायचो आम्ही. आणि मला असं आठवते की एकदा काहीतरी लॉकडाऊनमध्येच असंच आम्ही सिरीज वगैरे बघत होतो आणि रात्रीचे 10 वाजले होते. सो मला विनीत म्हणाले की गुलाबजाम बनवायचे का आपण. मग मी म्हटलं चल ठीक आहे, म्हटलं बनवूया. तशी पण तेव्हा तर आपलं झोपायचं खूप टायमिंग चेंज झालेलं होतं. मग मी रात्री 10 वाजता आम्ही काहीतरी सिरीज बघत होतो आय गेस, आणि ती सिरीज बघता बघता रात्री 10 वाजता गुलाबजाम बनवायला घेतले आणि 12-12:30पर्यंत होतो आय गेस आम्ही ती सिरीज बघत. तर विनीत टेस्ट करूनच झोपले. 12:30-1 समथिंग झालं होतं आणि मुरले होते बऱ्यापैकी गुलाबजाम, असं काही नाही. म्हणजे तर त्यांनी 1-2 खाऊन बघितलेच होते. म्हणजे ते इतके खाण्याच्या बाबतीत इंटरेस्टेड पर्सन होता ना, खवय्ये ज्याला म्हणतो ना तसा तो व्यक्ती होता. म्हणजे मी ऑफिसला गेले ना आणि ते पण जाणार असतील तर तो त्याचा ब्रेकफास्ट वगैरे करून झाला ना की तो असं विचारणार मला की आज आपण संध्याकाळी काय बनवायचं. आणि मी जर म्हटलं ना की बघूयात नंतर, तर तो स्वतःचं प्लॅनिंग करून ठेवायचा.
तो मी गेले आणि ते 4 वाजता जर आला ना तो, तर ओट्यावर कधी साबुदाणा भिजत घातलेला असायचा, कधी उडदाची डाळ भिजत घातलेली असायची आणि मग मला संध्याकाळी आल्यावर ते दिसायचं. पण तोपर्यंत मला एक 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत फोन करून सांगायचे की मी साबुदाणा भिजत घातलेला आहे, तर कधीतरी साबुदाण्याची खिचडी बनव म्हणायचे, नाहीतर कधी साबुदाण्याचा वडा बनव, तसंच कधी दही वडा बनव, कधी वडा सांबार बनव आणि कधी म्हणजे ते खूप छान पुलाव किंवा खिचडी असं बनवायचा. सो कधी कधी ना मला फोन करून विचारायचा की तू संध्याकाळी काय बनवणार आहे. सो मी कधी घरी आलेले असेल तर म्हणायचे की अजून काही डिसाईड केलं नाही, बघू. किंवा मी स्वतः फोन करायचे जर त्याचा फोन नाही आला की आज काय बनवायचं, तर तो मला कधी कधी सांगायचा की आज आपण खिचडी बनवूया. आणि तुम्ही बघू शकता की आम्ही म्हणजे मी पूजा केली होती आणि नैवेद्याचं ताटही ठेवलं आहे. सो प्लीज पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.